ऐशरच्या चोरकप्प्यात अवैध मद्यसाठा 23 लाखांचा मुद्देमाल जप्त. मालेगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई. वाहन चालकास अटक. महाराष्ट्रात वाहतुकीस व विक्रीस प्रतिबंधित असलेला मद्यसाठा हस्तगत. मद्यसाठा घेणारा व पुरवठादार यांच्या विरोधात गुन्हा दाखल. लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यानुसार सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत. राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागही सतर्क झाला आहे. नाशिक विभागाचे अधीक्षक शशिकांत गर्जे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे अंमलबजावणीसाठी गस्तीवर असलेल्या राज्य उत्पादन शुल्कच्या मालेगाव विभाग पथकाने शनिवार दिनांक 30 रोजी देवळा नाशिक मार्गावर रामेश्वर शिवारात मोठी कारवाई करण्यात आली. ऐशरच्या चोरकप्प्यातून होणारी अवैध मद्य वाहतूक रोखण्यात आली. वाहनासह 23,13,080 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत चालकाला अटक करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्या आदेशान्वये नाशिक विभागीय उपायुक्त उषा वर्मा, अधीक्षक शशिकांत गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. मालेगावचे निरीक्षक लीलाधर पाटील, दुय्यम निरीक्षक हर्षराज इंगळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक वंदना देवर यांच्या पथकाने शनिवारी रामेश्वर शिवारात देवळा नाशिक रोडवर सापळा रचला. संशयित ऐशर क्रमांक MH08 W7722 ची तपासणी करण्यात आली. वरकरणी रिकामी बसणाऱ्या या वाहनाच्या ड्रायव्हर कॅबिनच्या मागील बाजूस व गाडीच्या ट्रॉलीच्या पुढच्या बाजूस एक चोरकप्पा मिळून आला. चोरकप्प्यात मागील बाजूने मध्ये जाण्यासाठी कोणताही मार्ग नव्हता, परंतु ड्रायव्हर कॅबिनच्या वर चढून ताडपत्री सोडून बघितले असता चोरकप्प्यात अगदी तंतोतंत प्रमाणात 201 बॉक्स बसतील अशी व्यवस्था करण्यात आली होती. त्यात ऑल सीझन व्हिस्कीच्या 750 मिलीलिटर क्षमतेच्या एकूण 293 काचेच्या सीलबंद बाटल्या, ऑल सीझन व्हिस्कीच्या 180 मिलीलिटर क्षमतेच्या एकूण 1920 काचेच्या सीलबंद बाटल्या, रॉयल चॅलेंज व्हिस्कीच्या 750 मिलीलिटर क्षमतेच्या एकूण 290 काचेच्या सीलबंद बाटल्या, रॉयल चॅलेंज व्हिस्कीच्या 180 मिलीलिटर क्षमतेच्या एकूण 1968 काचेच्या सीलबंद बाटल्या, DSP ब्लॅक व्हिस्कीच्या 750 मिलीलिटर क्षमतेच्या एकूण 384 काचेच्या सीलबंद बाटल्या, DSP ब्लॅक व्हिस्कीच्या 180 मिलीलिटर क्षमतेच्या एकूण 1488 काचेच्या सीलबंद बाटल्या, वोल्फ स्टोन व्हिस्कीच्या 750 मिलीलिटर क्षमतेच्या एकूण 96 काचेच्या सीलबंद बाटल्या असा मद्यसाठा मिळून आला. महाराष्ट्र राज्यात वाहतुकीस व विक्रीस प्रतिबंध असलेला मुद्देमाल अवैधरित्या विना परवाना वाहतूक केल्याप्रकरणी वाहन चालक ओमप्रकाश हिरालाल यादव यास अटक करण्यात आली. तसेच गुन्ह्यातील मद्यसाठा घेणारा व पुरवठादार यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, मालेगाव, नाशिक.